9 डिसेंबर 2024 बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची निर्घुण हत्या करण्यात आली। या घटनेचे पडसाद राज्यभर नाही तर संपूर्ण देशभर पडले। बड्या नेत्यांनी या प्रकरणी मस्साजोग येथे जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेटही घेतली, तर मराठा क्रांती मोर्चाने या संदर्भात 10 प्रमुख मागण्याही केल्या। एकीकडे 28 डिसेंबर रोजी मनोज जरांगे पाटील बीडमध्ये मोठं आंदोलन करत असताना दुसरीकडे अंजली दमानिया यांनी ट्विट करत अनेक धक्कादायक माहिती समोर आणलेली आहे। आतापर्यंत अंजली दमानिया यांनी समोर आणलेल्या माहितीमध्ये बीडचे अनेक तरुण बंदूक घेऊन शूट करताना दिसून आले, त्यांच्यावर कारवाई करण्याची ही मागणी अंजली दमानिया यांनी केली। मात्र आता चक्क धनंजय मुंडे यांचा हातात बंदूक असलेला फोटो अंजली दमानिया यांनी ट्विट केलेला आहे। यासोबत त्यांनी वाल्मिक कराडांसोबतचा धनंजय मुंडे यांचा एक व्हिडिओही शेअर केलाय। या व्हिडिओमध्ये नक्की काय आहे हे आपण पुढे जाणून घेणार आहोतच। मात्र बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर समोर आलेले बीडचे हत्या प्रकरण, खंडणी प्रकरण आणि अपहरणाचे प्रकरण अशी एकूणच बीडच्या हत्यांची, बीडच्या गुन्हेगारींची कुंडलीच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक। वाल्मिक कराडांसोबतचा धनंजय मुंडे यांचा व्हिडिओ शेअर करत अंजली दमानिया यांनी ट्विट केलंय की हे असले बॉस, इंस्टाग्रामवर अशी रील्स दाखवल्यावर नवी पिढी यातून काय प्रेरणा घेणार? कष्ट न करता पिस्तूल दाखवून पैसे कमावणे सोपे असेच त्यांना वाटते। आपला देश असा असणार आहे का? हे देशाबद्दल व्हिजन असणार आहे का? ताबडतोब बीडमधील सगळ्या शास्त्र परवान्यांवर चौकशी लावा, गरज नसलेले सगळे परवाने रद्द करा, असंही अंजली दमानिया यांनी या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। या ट्विटमध्ये अंजली दमानियांनी लिहिताना सोबत धनंजय मुंडेंचा एक फोटोही शेअर केलेला आहे, ज्या फोटोमध्ये धनंजय मुंडे यांच्या हातात रिव्हॉल्वर आहे आणि सोबत त्यांनी जो रील शेअर केलेला आहे त्या रीलमध्ये धनंजय मुंडे ड्राईव्ह करत असताना आणि त्यांच्या शेजारी वाल्मिक कराड बसलेले आहेत असं दिसून येतंय। तर या आधी अंजली दमानिया यांनी काही ट्विट केले होते, त्यामध्ये त्यांनी पिस्तुलांचे सर्वात जास्त परवाने महाराष्ट्रातून बीडमध्ये दिले गेलेले आहेत याची धक्कादायक माहिती त्यांनी समोर आणलेली होती। ते ट्विट असं होतं, त्यात त्यांनी असं लिहिलेलं होतं की बीडमध्ये पिस्तुलांचं थैमान 1222 शस्त्र परवानाधारक, इतक्या प्रचंड प्रमाणात शास्त्र परवाने का देण्यात आले? परभणीत 32 आहेत, तर अमरावती ग्रामीणमध्ये 246 शस्त्र परवाने आहेत। मग बीडमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर का व कोणाच्या वरदहस्ताने परवाने देण्यात आले? 1222 अधिकृत शस्त्र परवाने मग अनधिकृत किती असतील असाही प्रश्न अंजली दमानिया यांनी केलेला आहे। तर त्यांनी ट्विट करत पुढे म्हटलेलं आहे, वाल्मिक कराड यांच्या नावावर लायसेन्स आहे, पण त्यांच्याच गटातले कैलास फड व निखिल फड या दोघांकडे कोणतेही लायसेन्स नाही। मी SP नवनीत कामत यांना मेसेज पाठवलाय की त्यांना तात्काळ अटक करावी आणि या कराड गँगला पहिला दणका द्यावा, या सगळ्या परवान्यांची तात्काळ चौकशी लावावी, असंही अंजली दमानिया यांनी ट्विट करत म्हटलेलं आहे। आणि या आरोपींवर कठोर कारवाई करण्याची ही मागणी अंजली दमानिया यांनी या ट्विटच्या माध्यमातून केलेली आहे। तर यासोबतच आणखी काही फोटोज आणि व्हिडिओज अंजली दमानिया यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केलेले आहेत आणि त्यात त्यांनी लिहिलेलं आहे, हवेत गोळीबार करून व्हिडिओ काढणाऱ्या धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करा। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता कैलास फड याचा हवेत गोळीबार करतानाचा व्हिडिओ ट्विट केला होता। या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय। कैलास फड याचा व्हिडिओ असून शस्त्रपूजा केल्यानंतर हवेत गोळीबार करण्यात आला होता। हा व्हिडिओ जुना असला तरी आता सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होतोय। याच आधारावर पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार परळी शहर पोलीस ठाण्यात कैलास फड याच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। या ट्विट सोबत अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंसोबत असलेले त्या फड नावाच्या कार्यकर्त्याचे फोटोही आणि व्हिडिओ सुद्धा शेअर केलेले आहेत। आणखी एक पोलिसांचा वाल्मिक कराडांसोबतचा व्हिडिओ त्यांनी शेअर केलेला आहे आणि त्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, हे पोलीस आहेत का ह्या वाल्मिक कराडांचे नोकर? SP नवनीत कामत यांनी ताबडतोब आदेश द्यावे की कोणत्याही पोलीस ऑफिसरने यापुढे जी हुजुरी करता कामा नये। हे पोलीस आहेत की नोकर असा प्रश्न उपस्थित करत अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराडांचे पोलिसांसोबतचे कशा पद्धतीने ते वागणूक करत आहेत असं दाखवणारे व्हिडिओ शेअर केलेले आहेत। आणि यासोबतच देवेंद्र फडणवीसांसाठी त्यांनी आणखी एक व्हिडिओ शेअर केलेला आहे, त्यामध्ये त्यांनी म्हटलंय, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना आवाहन, महाराष्ट्रातल्या सगळ्या शस्त्र परवान्यांची ताबडतोब चौकशी लावा, जिथे गरज नाही असे सगळे शस्त्र परवाने रद्द करा, महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, गुंडांचा नाही, असं म्हणत अंजली दमानिया यांनी आणखी काही बंदूकधारकांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेले आहे। आतापर्यंत 15हून जास्त दिवस
बीडचे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला झालेले आहेत, मात्र आतापर्यंत त्यांच्या मारेकरांना शिक्षा मिळालेली नाहीये. वाल्मिक कराडांवरून धनंजय मुंडेंवर मोठ्या प्रमाणात टीका होतीये. धनंजय मुंडे यांनाही सह आरोपी करून शिक्षा देण्यात यावी अशी ही मागणी सर्व बाजूने करण्यात येते. मात्र अद्यापही वाल्मिक कराड बेपत्ता आहेत, ते फरार आहेत. वाल्मिक कराडांना कोणी लपवून ठेवलेलं आहे, त्यांना शिक्षा कधी होणार, संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना शिक्षा कधी होणार असा प्रश्न सर्व बाजूने उपस्थित होतोय. तुम्हाला या प्रकरणाविषयी काय वाटतं, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा मुंबई तक.